So unit number 1 in subject electrical power generation, that is त्याचा सब्जेक्ट कोड आहे 22-327. ठीक आहे. सो याच्यामध्ये थर्मल पॉवर प्लांटचे व्हेरियस टाइप्स आहेत. ऑलरेडी आपण सिलेबस डिस्कस करताना दॅट वी हॅव सीन. सो त्याच्यामध्ये फर्स्ट आहे कोल फायर्ड थर्मल पॉवर प्लांट, गॅस फायर्ड, न्यूक्लिअर बेस्ड आणि डिझेल बेस्ड. म्हणजे डिपेंडिंग ऑन द फ्युएल, जे काही फ्युएल वापरलंय किंवा जे काही मटेरियल वापरलंय त्या थर्मल पॉवर प्लांटचा. थर्मल नथिंग बट जो हीटचा यूज, ठीक आहे, हीट इन द फॉर्म ऑफ कोलचा यूज करून वॉटर हीट केलं जाईल किंवा गॅसचा यूज करून वॉटर हीट केलं जाईल किंवा न्यूक्लिअर फ्युएलचा यूज करून वॉटर हीट केलं जाईल किंवा डिझेलचा यूज करून इलेक्ट्रिसिटी किंवा वॉटर हीट केलं जाईल. डिपेंडिंग ऑन द फ्युएल दिस थर्मल पॉवर प्लांट इज कॅटेगराइज. ठीक आहे. सो हे आपल्याला डिटेलमध्ये 1 by 1 याचं कन्स्ट्रक्शन लेआउट स्टडी करायचं आहे. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल थर्मल पॉवर प्लांट म्हणजे काय. सो थर्मल पॉवर प्लांट नथिंग बट द प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी विथ द यूज ऑफ थर्मल एनर्जी. थर्मल एनर्जी म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल कोल बर्न केला, ठीक आहे, कोल बर्न केल्यानंतर ती हीट प्रोड्यूस होणार आहे. माईक म्यूट करा कोणाचा आहे. कोल बर्न केल्यानंतर जी हीट प्रोड्यूस होणार आहे दॅट हीट कॅन बी युटिलाइज फॉर हीटिंग ऑफ वॉटर. ते वॉटर हीट केलं जाणार आहे. वॉटर हीट केल्यानंतर सर्वांना माहिती आहे दॅट वॉटर गेट कन्वर्टेड इनटू स्टीम. ठीक आहे. ते वॉटर स्टीम मध्ये कन्वर्ट होणार आहे. दॅट स्टीम इज यूज टू रन टर्बाईन. टर्बाईन फिरणार आहे. देन जनरेटर कपल्ड असणार आहे आणि ते जनरेटर फिरणार आहे. आता हे तुम्हाला थिअरॉटिकली समजत नसेल. आपल्याला लेआउट त्याच्यामध्ये डिटेलमध्ये ड्रॉ करायचं आहे. त्याचे व्हिडिओ पण पाहायचे. ठीक आहे. त्यावेळेस तुमचं क्लिअर होईल. फक्त थर्मल एनर्जी म्हणजे लक्षात ठेवा with the use of coal, ठीक आहे, or gas or nuclear fuel or diesel, water get heated with the help of that thermal energy. आणि त्या वॉटर हीट केल्यानंतर जे स्टीम तयार होते त्या स्टीम पासून इलेक्ट्रिसिटी तयार करायची विथ द हेल्प ऑफ दिस थर्मल पॉवर प्लांट. हे आपल्याला या चॅप्टर मध्ये स्टडी करायचं. सो विल सी 1 by 1. डेफिनेशन स्टार्टिंगला आहे. इन केस ऑफ न्यूक्लिअर फ्युएल. आता न्यूक्लिअर फ्युएल म्हणजे काय. जे न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये फ्युएल वापरतात त्याला आपण म्हणतो न्यूक्लिअर फ्युएल. तर याच्यामध्ये इथे बघू शकता तुम्ही 2 टाईपचे न्यूक्लिअर फ्युएल असतात. फर्स्ट आहे युरेनियम 235 and uranium 238. ठीक आहे. हे युरेनियम 235 युरेनियम 238 हे जे न्यूक्लिअर फ्युएल आहे, ठीक आहे, दॅट कॅन बी यूज टू जनरेट हीट. हे युरेनियम जे आहे आपल्याला न्यूक्लिअर पॉवर प्लांटचं स्टडी करायचं आहे. ते तुम्हाला क्लिअर होईल हीट कशी तयार होते किंवा हीट हीट जी प्रोड्यूस झालेली हीट आहे ती कशी युटिलाइज होते किंवा इलेक्ट्रिसिटी कशी तयार होते. ठीक आहे. सो फ्युएल कोणते आहेत. न्यूक्लिअर फ्युएल इथे इथे दिसतंय तुम्हाला. डिफाइन फिजन अँड फ्युजन रिलेटेड टू न्यूक्लिअर फ्युएल. ठीक आहे. सो न्यूक्लिअर फ्युएल कोणता आहे. आयदर यू कॅन यूज युरेनियम 235 आणि युरेनियम 238. आता मुंबईमध्ये भाभा ॲटॉमिक सेंटर सर्वांनी ऐकलं असेल. ठीक आहे. जे भाभा ॲटॉमिक सेंटर आहे तिथे हे जे युरेनियम आहे किंवा न्यूक्लिअर फ्युएल आहे त्याच्यावरती रिसर्च केलं जातं. म्हणजे हे जे फ्युएल आहे ते त्याची इफिशियन्सी इन्क्रीज केली जाते किंवा त्याच्यावरती फर्दर रिसर्च चालू आहे. ठीक आहे. सर्वांनी ऐकलं असेल भाभा ॲटॉमिक सेंटर इथे मुंबईमध्ये. ठीक आहे. सो याला रिप्लेसमेंट मधून आता याच्यावर रिसर्च चालू आहे. म्हणजे काय, याला अल्टरनेट फ्युएल कोणतं आहे का ते चालू आहे. सो अल्टरनेट फ्युएल यांनी सर्च केलेलं आहे थोरियम. थोरियम इज द अल्टरनेट फ्युएल. थोरियम 238 यू कॅन से. थोरियम हे युरेनियमला अल्टरनेट आहे. हे अल्टरनेट फ्युएल याच्यामध्ये थोरियम आहे जे की फर्दर त्याच्यावरती प्रोसेसिंग किंवा रिसर्च चालू आहे. ठीक आहे. सो न्यूक्लिअर फ्युएल क्लिअर झालं तुम्हाला. न्यूक्लिअर फ्युएल कोणतं असतं त्याच्यापासून हीट. आता न्यूक्लिअर म्हणजे काय, ज्याच्यामध्ये न्यूक्लिअर रिॲक्शन होत असतात. ठीक आहे. त्या रिॲक्शन नथिंग बट फिजन आणि फ्युजन ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल न्यूक्लिअर फिजन. आता फिजन म्हणजे काय तर एका ॲटम पासून, ठीक आहे, सपोज युरेनियमचा एक ॲटम आहे. फॉर एक्झाम्पल इथे कन्सिडर करतो. सपोज हा युरेनियमचा एक ॲटम आहे. ठीक आहे. हा युरेनियम आहे. एका ॲटम पासून नंबर ऑफ ॲटम्स
प्रोड्यूस होतात विथ द यूज ऑफ न्यूट्रॉन्स. ठीक आहे. नंबर ऑफ नथिंग बट आपण अज्युम करूया 2. ठीक आहे. आता याच्यामध्ये हा आहे तुमचा युरेनियम 235 कॅन्सर. हा युरेनियम 235 चा ऍटम आहे आणि याच्यावरती जर तुम्ही इलेक्ट्रॉन बंबार्ड केले किंवा न्यूट्रॉन बंबार्ड केले कॅन्सर, इथे बंबार्ड केले म्हणजे काय, न्यूट्रॉनचा मारा केला किंवा आपटले. ठीक आहे. न्यूट्रॉन बंबार्ड केल्यानंतर हे न्यूट्रॉन एन, हा न्यूट्रॉन बंबार्ड केला, हा जो न्यूट्रॉन आहे ते समजतंय का तुम्हाला? आवाज येतोय सर्वांना क्लिअर? हो सर. हो सर. हा जो ऍटम आहे, ठीक आहे, हा ऍटम आहे युरेनियमचा, म्हणजे हे न्यूक्लिअर फ्युएल आहे. ठीक आहे. युरेनियम 235. ठीक आहे. युरेनियम 235 हा एक न्यूक्लिअर फ्युएल आहे. सो या युरेनियम वरती न्यूट्रॉन, जसं ऍटम मध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन असतात, तो त्यापैकी न्यूट्रॉन याच्यावरती बंबार्ड केला, मारा केला. ठीक आहे. न्यूट्रॉन आपटला याच्यावरती, तर न्यूट्रॉन आपटल्यामुळे किंवा बंबारमेंट ऑफ न्यूट्रॉन, त्याचे 2 ऍटम मध्ये डिव्हिजन होतं. इट गेट कन्वर्टेड इनटू 2 न्यूक्लिआय. याची साईज जास्त आहे ॲज कम्पेअर टू दिस, म्हणजे 2 लाईट न्यूक्लिआय मध्ये और इंटरमिडिएट साईज न्यूक्लिआय मध्ये कन्वर्जन होतं. ठीक आहे. क्लिअर आहे? एका युरेनियमचं 2 युरेनियम मध्ये डिव्हिजन झालं. पुन्हा जर याच्यावरती न्यूट्रॉन बंबार्ड केला, इथे बघू शकता तुम्ही, पुन्हा जर याच्यावरती एक न्यूट्रॉन सर बंबार्ड, आवाज येत नाही, काहीच येत नाहीये आवाज. येतोय सर. बाकीचे आवाज, ज्याला आवाज येत नाही, माझं लॅन नेटवर्क चालू आहे. ठीक आहे. त्यामुळे आवाजाचा काही प्रॉब्लेम. सो नेक्स्ट काय केलंय मी, याच्यामध्ये आणखी जे न्यूट्रॉन्स आहेत, इथे आणखी एक न्यूट्रॉन घेतला, तो न्यूट्रॉन याच्यावरती बंबार्ड झाला. ठीक आहे. हा जो न्यूट्रॉन आहे, इथे एक न्यूट्रॉन बंबार्ड केला आणि इथे एक न्यूट्रॉन, म्हणजे पुन्हा हे जे न्यूट्रॉन आहेत या युरेनियमच्या ऍटम वरती बंबार्ड झाले, तर याच्यापासून पुन्हा काय होणार आहे, 2 ऍटम तयार होणार आहे. या युरेनियमच्या ऍटम पासून पुन्हा 2 ऍटम तयार होतील, पुन्हा याच्यापासून 2 ऍटम तयार होतील. म्हणजे ही जी रिएक्शन आहे, विच इज युअर कंटिन्युअस रिएक्शन, त्याला चेन रिएक्शन म्हणतो आपण. गळ्यामधली चेन असते आपली. ठीक आहे. ती चेन कधी एंड होते का, किंवा चेनचा एंड पॉइंट आपल्याला सापडतो का जर चेन क्लोज असेल तर? नाही. तर ही तुमची कंटिन्युअस चेन रिएक्शन आहे. ही जी फ्युजन रिएक्शन आहे, ही तुमची कंटिन्युअस चेन रिएक्शन आहे. फ्युजन क्लिअर झालं? फ्युजन क्लिअर आहे. इथे टेक्निकली डेफिनेशन दिलेली आहे, बाय ब्रेकिंग ऑफ हेवी न्यूक्लिआय इनटू न्यूक्लिआय ऑफ इंटरमिजिएट साइज. म्हणजे हा जो हेवी न्यूक्लिआय आहे युरेनियमचा, तो इंटरमिजिएट 2 किंवा मल्टिपल न्यूक्लिआय मध्ये ब्रेक होतो किंवा डिवाइड होतो. दॅट प्रोसेस इज नोन ॲज फ्युजन. म्हणजे एका ऍटम पासून नंबर ऑफ ऍटम्स तयार होतात. दॅट रिएक्शन इज नथिंग बट न्यूक्लिअर फ्युजन. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट इज न्यूक्लिअर फ्युजन. फ्युजनचे अपोजिट आहे तुमची न्यूक्लिअर फ्युजन. सो फ्युजन नथिंग बट combination of light nuclei which is nothing but your nuclear fusion. आता फ्युजन म्हणजे काय, छोटे छोटे न्यूक्लिया आहेत. ठीक आहे. छोटे छोटे ऍटम्स आहेत. दॅट ऍटम इज कंबाइंड टू फॉर्म अ हेवी न्यूक्लियर. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त ऍटम तयार होत असतील तर त्याला बोलतो आपण फ्युजन. ठीक आहे ना? क्लिअर आहे? फ्युजन आणि फ्युजन ह्या दोन्ही एकमेकांच्या अपोजिट प्रोसेस आहेत. ठीक आहे. अपोजिट प्रोसेस आहे. फ्युजन नथिंग बट कॉम्बिनेशन ऑफ नंबर ऑफ atoms और यू कैन से कंबाइनिंग लाइट न्यूक्लिया, म्हणजे छोटे छोटे न्यूक्लिया आहेत, लाइट न्यूक्लिया, विच फॉर्म्स अ हेवी न्यूक्लिया. या कंबाईन करून हे तुमचे हेवी न्यूक्लिया तयार होतात, विच इज नथिंग बट युअर न्यूक्लिअर फ्युजन. ठीक आहे. फ्युजन आणि फ्युजन मध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. फ्युजन म्हणजे एका ऍटम पासून नंबर ऑफ ऍटम, लाइट ऍटम्स किंवा न्यूक्लिया तयार होतात, आणि फ्युजन मध्ये नंबर ऑफ ऍटम पासून एक न्यूक्लिया तयार होतो. क्लिअर आहे? इथे बघू शकता, फ्युजन इज अ फ्युजिंग नथिंग बट कॉम्बिनेशन, फ्युजिंग ऑफ 2 or more small atoms into larger one, which produces heat energy. ठीक आहे. ह्या दोन्ही प्रोसेसचा आउटपुट काय असणार आहे?
हीट असणार आहे. हे कंबाईन झाल्यामुळे सुद्धा न्यूट्रॉन फ्युजन मध्ये पण हीट प्रोड्यूस होणार आहे आणि फ्युजन मध्ये पण हीट प्रोड्यूस होणार आहे. बट आपण न्यूक्लिअर पॉवर प्लांट स्टडी करत असताना फक्त फ्युजन प्रोसेसचा स्टडी करतो. फ्युजन म्हणजे काय, एका मोठ्या आयटम पासून दुसरा नंबर ऑफ छोटे छोटे आयटम्स तयार होतात, विच इज नथिंग बट फ्युजन. हे न्यूक्लिअर तुमच्या फ्युएल मध्ये यूज करतो किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये फ्युजन प्रोसेस यूज करतो. क्लिअर सर्वांना? फ्युजन क्लिअर झालं का? हजार्ड्स अँड व्हेरियस वेज ऑफ डिस्पोजल ऑफ न्यूक्लिअर वेस्ट. म्हणजे न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये जे काही वेस्ट प्रोड्यूस होतं, वेस्ट म्हणजे काय, जो हीट एनर्जी प्रोड्यूस झाल्यानंतर जे न्यूक्लिअर वेस्ट आहे, न्यूक्लिअर वेस्ट कोणकोणत्या टाइप्स आहेत ते पण याच्यामध्ये बघायचं. ठीक आहे. आणि ते वेस्ट डिस्पोज कसं करायचं, म्हणजे आपण जसं वेस्ट वॉटर डिस्पोज करतो किंवा जो आपला वेस्ट आहे, ठीक आहे, ऍग्रिकल्चर वेस्ट आलं, इंडस्ट्रियल वेस्ट आलं, डोमेस्टिक वेस्ट आलं, ते डिस्पोज करण्याचे व्हेरियस वेज आहेत. त्याच टाइप मध्ये न्यूक्लिअर वेस्ट आहे. आयदर इट कॅन बी सॉलिड, लिक्विड और गॅसियस. ते सॉलिड असू शकतं, लिक्विड असू शकतं आणि गॅसियस असू शकतं. 3 टाइपचे न्यूक्लिअर वेस्ट आहेत. ते डिस्पोज कसे करायचे ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं. न्यूक्लिअर हजार्ड्स म्हणजे त्याच्यापासून काय धोका असतो, ठीक आहे, तो काय आहे ते बघायचं आपल्याला. माईक कोणाचं चालू आहे बंद करा. ठीक आहे. नेक्स्ट आहे आकांक्षा लवटे, माईक बंद करा. न्यूक्लिअर हजार्ड्स. The waste produced in a nuclear power plant is in the form of solid, liquid, gases. So जे पॉवर प्लांट मध्ये न्यूक्लिअर वेस्ट तयार होता, आयदर इट कॅन बी सॉलिड और इट कॅन बी लिक्विड और गॅसेस. या तिन्ही टाइपचे वेस्ट असू शकतं. सो दीज आर द रेडिओ ऍक्टिव्ह. रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे काय, त्याच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह प्रॉपर्टीज असतात दॅट कॅन हार्म लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग म्हणजे काय, जे काही ह्युमन बिईंग आहे किंवा एन्व्हायरमेंट आहे किंवा नेचरला ते हार्मफुल असतात. इफ इट इज नॉट केअरफुली डिस्पोज ऑफ, म्हणजे जर त्यांना डिस्पोज केलं नाही तर ते तुमचं जे आपलं एन्व्हायरमेंट आहे, नेचर आहे किंवा जे ह्युमन बिईंग आहे, ॲनिमल्स आहेत, त्यांना हार्मफुल ठरू शकतं. दीज आर द न्यूक्लिअर हजार्ड्स. ठीक आहे. न्यूक्लिअर हजार्ड्स मध्ये न्यूक्लिअर जे काही वेस्ट आहे, आयदर इट कॅन बी सॉलिड, लिक्विड और गॅसियस. ठीक आहे. सो दीज आर रेडिओ ऍक्टिव्ह. रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे काय, ज्याच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह प्रॉपर्टीज असतात. ठीक आहे. जर न्यूक्लिअर फ्युएल मध्ये जर ऍटमॉस्फिअर मध्ये ऍज इट इज टाकून दिलं, जसं तुम्ही डोमेस्टिक वेस्ट टाकता, सॉलिड वेस्ट टाकता किंवा लिक्विड वेस्ट टाकता, तर हे जर एन्व्हायरमेंट मध्ये सोडलं तर इट कॅन बी हार्मफुल फॉर एन्व्हायरमेंट. म्हणजे जो काही रेडिओ ऍक्टिव्ह प्रॉपर्टी, ड्यू टू दॅट रेडिओ ऍक्टिव्ह प्रॉपर्टी, it get adverse effect on the environment as well as animal as well as human being. So you have to carefully dispose this nuclear waste. म्हणजे जे काही न्यूक्लिअर वेस्ट प्रोड्यूस झालेला आहे न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये, that you have to carefully dispose of. ठीक आहे. सो देअर आर व्हेरियस वेज टू डिस्पोज न्यूक्लिअर वेस्ट. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे सॉलिड वेस्ट डिस्पोज करण्याचे मेथड्स. ठीक आहे. सो हाऊ यू कॅन डिस्पोज सॉलिड वेस्ट. सो याच्यामध्ये the solid waste removed from the reactor are very hot and radioactive. म्हणजे जे टेम्परेचर इन द जे काही चेंबर असतो, रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट किंवा त्याला बोलतो आपण एन्क्लोजर, त्याचं टेम्परेचर 1000 डिग्री सेल्सिअस मध्ये असतं. ठीक आहे. 1000 डिग्री सेल्सिअस मध्ये ते टेम्परेचर असतं आणि त्याचं टेम्परेचर ह्या तुमच्या रेडिओ ऍक्टिव्ह रिएक्टर मध्ये या सॉलिड वेस्टचं म्हणजेच युरेनियम वेस्टचं जे टेम्परेचर आहे इन टर्म्स ऑफ 1000 डिग्री सेल्सिअस, आणि ते रेडिओ ऍक्टिव्ह असल्यामुळे डायरेक्टली तुम्हाला एन्व्हायरमेंट मध्ये डिस्पोज करता येत नाही. तर त्यांना काय करावं लागतं, इट गेट फिल्ड इन अ सील कंटेनर. जे काही कंटेनर असतात, लार्ज कंटेनर असतात, त्यांना ते जे सॉलिड वेस्ट आहे ते लार्ज कंटेनर मध्ये सील केलं जातं. ठीक आहे. ते कंटेनर 5 ते 10 वर्षांसाठी अंडर वॉटर ठेवले जातात इन ऑर्डर टू रिड्यूस द टेम्परेचर. इथे बघू शकता तुम्ही 5 ते 10 वर्ष तुम्हाला ते कंटेनर, जे काही रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियलचे कंटेनर आहेत, ते पाण्याखाली ठेवले जातात इन ऑर्डर टू रिड्यूस द टेम्परेचर ऑफ दॅट कंटेनर. ठीक आहे. सो 5 to 10 years लागतात ते कूल डाऊन व्हायला. देन द सॉलिड वेस्ट कंटेनर इज बरीड डीपली इन द ग्राउंड. म्हणजे हे 5 ते 10 वर्ष झाल्यानंतर डायरेक्टली टनेल, ग्राउंड मध्ये टनेल बनवून ते डायरेक्टली ते कंटेनर ऍज इट इज बरी केले जातात किंवा गाडले जातात. However, the area must be unused. ठीक आहे. म्हणजे ज्या ठिकाणी जी लँड यूज होणार नाही अशा ठिकाणी त्याचं सिलेक्शन केलं जातं.
विच इज अवे फ्रॉम द पॉप्युलेटेड एरिया अँड देर इज अ लेस रेनफॉल इन द एरिया. म्हणजे पाणी पाऊस त्या एरियामध्ये कमी असेल असा एरिया सिलेक्ट करून तिथे टनेल बनवून ते जे काही कंटेनर आहेत सॉलिड वेस्टचे ते त्या ठिकाणी गाडले जातात. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत? हा आहे लिक्विड वेस्ट. नेक्स्ट इज लिक्विड वेस्ट डिस्पोजल. आता लिक्विड वेस्ट म्हणजे जे काही लिक्विड फॉर्म मध्ये जे वेस्ट तयार होणार आहे ज्याच्यामध्ये सुद्धा रेडिओ ऍक्टिव्ह प्रॉपर्टी असणार आहे. सो द लिक्विड वेस्ट इज डायल्युटेड. डायल्युटेड म्हणजे काय, त्याच्यामध्ये जर पाणी मिक्स करायचं. ठीक आहे, पाणी मिक्स करायचं बाय ऍडिंग लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जसं तुमचं H2SO4 सोल्युशन आहे, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन असेल तर ऍसिड सिम्पली H2SO4 जे ऍसिड यूज करता तुम्ही, जर कॉन्सन्ट्रेट असेल तर त्याच्यामध्ये 100% ऍसिड असतं. तर त्याला डायल्यूट करायचं झालं तर आपण काय करतो, सिम्पली त्याच्यामध्ये पाणी ऍड करतो. ठीक आहे, पाणी ऍड केल्यामुळे काय होतं, जर 50% वॉटर ऍड केलं सो 50% ऍसिड आहे आणि 50% वॉटर आहे, म्हणजे ते डायल्यूट होतं. किंवा आणखीन जर पाणी ऍड केलं तर इट गेट डायल्युटेड, म्हणजे जी त्याची ऍसिडिक प्रॉपर्टी आहे ती कमी कमी होत जाते, म्हणजे डायल्यूट करतोय आपण. सिमिलरली त्याच्यामध्ये काय करतो, हे लिक्विड वेस्ट आहे. माइक म्यूट करा. ठीक आहे, सो नेक्स्ट आहे आपलं लिक्विड वेस्ट विच इज डायल्युटेड टू अ सफिशियंट लेवल बाय ऍडिंग अ लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर. म्हणजे जे काही रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट आहे लिक्विड फॉर्म मध्ये, यू हॅव टू डायल्यूट दॅट लिक्विड वेस्ट ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट बाय ऍडिंग लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर. म्हणजे पाणी त्याच्यामध्ये लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर ऍड करतात इन ऑर्डर टू डायल्यूट, म्हणजे त्याचं जी रेडिओ ऍक्टिव्ह प्रॉपर्टी कमी करण्यासाठी. ठीक आहे, देन द लिक्विड वेस्ट आफ्टर अनालिसिस. जे काय अनालिसिस आहे त्याच्यामध्ये किती कॉन्सन्ट्रेशन ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल आर मेजर्ड, म्हणजे किती % रेडिओ ऍक्टिव्ह प्रॉपर्टी आहे मटेरियल आहे दॅट यू हॅव टू अनालाइज. ते अनालाइज केलं जातं. देन इट इज सील्ड इन अ कंटेनर. ते कंटेनर मध्ये सील केलं जातं. ठीक आहे, आणि देन इट इज डिस्पोज. ठीक आहे, इट इज डिस्पोज ऑफ इनटू द सी और सेव्हरल किलोमीटर अवे फ्रॉम द सी शोर. म्हणजे समुद्रामध्ये जे काही कंटेनर आहे ज्याच्यामध्ये लिक्विड वेस्ट, जे डायल्युटेड लिक्विड वेस्ट आहे दॅट इज डिस्पोज ऑफ इन अ सी विच इज सेव्हरल किलोमीटर्स अवे फ्रॉम द सी शोर. म्हणजे समुद्र किनाऱ्यापासून काही किलोमीटर्स, खूप जास्त किलोमीटर जास्त लांब पर्यंत हे समुद्रामध्ये डिस्पोज केलं जातं. ठीक आहे, हे तुमचं लिक्विड वेस्ट डिस्पोजल आलं. नेक्स्ट आहे याच्यामध्ये गॅसियस वेस्ट डिस्पोजल. ठीक आहे, नेक्स्ट इज गॅसियस वेस्ट डिस्पोजल. ठीक आहे, सो the gaseous waste which are generally diluted with adding air. ठीक आहे, जसं आपण लिक्विड वेस्ट डिस्पोजल वॉटर ऍड करून डायल्यूट करतो, सिमिलरली जे काही गॅसियस वेस्ट डिस्पोजल आहे म्हणजे गॅस फॉर्म मध्ये काही वेस्ट तयार होतं, दॅट गॅसियस वेस्ट डिस्पोजल वेस्ट कॅन बी डायल्युटेड बाय ऍडिंग एअर. म्हणजे एअर ऍड केली जाते त्याच्यामध्ये अँड विच इज पास थ्रू हाय एफिशियन्सी फिल्टर. म्हणजे फिल्टर सिम्पली काय करतो, त्याच्यामधला जो काही रेडिओ ऍक्टिव्ह प्रॉपर्टी आहे ती फिल्टर आउट केली जाते, म्हणजे प्रॉपर्टी कमी केली जाते बिफोर पासिंग टू द एन्व्हायरमेंट. आता गॅसियस आपण कंटेनर मध्ये भरू शकतो का, नाही, ते आपल्याला एन्व्हायरमेंट मध्ये पास करावे लागतील. बट बिफोर पासिंग द एन्व्हायरमेंट इट गेट पास थ्रू द हाय एफिशियन्सी फिल्टर. ठीक आहे, हाय एफिशियन्सी फिल्टर मधून ते पास केले जातात. देन इट इज पास थ्रू द रेडिएशन मॉनिटरिंग सिस्टम. जे काही रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट मॉनिटरिंग सिस्टम आहे किंवा रेडिएशन मॉनिटरिंग सिस्टम आहे त्याच्यातनं पास केले जातात. जर ते सफिशियंट लेवलपेक्षा कमी असतील तरच ते एन्व्हायरमेंट मध्ये सोडले जातात, अदरवाईज पुन्हा ते फिल्टर केले जातात. ठीक आहे, देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये इन दिस सिस्टम द कॉन्सन्ट्रेशन रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल आर मेजर. जे काही रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियलचं कॉन्सन्ट्रेशन आहे गॅस मधलं, दॅट कॉन्सन्ट्रेशन इज गेट मेजर्ड विथ द हेल्प ऑफ रेडिएशन मॉनिटरिंग सिस्टम. देन इफ इट इज सेफ, जर सेफ असेल, लिमिट पेक्षा कमी असेल, देन इट गेट रिलीज टू द ऍटमॉस्फिअर ऍट हाय लेवल थ्रू द लार्ज हाईट चिमनी. म्हणजे ज्या तुम्ही थर्मल पॉवर प्लांटला चिमनी पाहिली असेल. ठीक आहे, चिमनी म्हणजे हा एक कन्स्ट्रक्शन असतं. ठीक आहे, ज्याच्यामध्ये जे काही फ्ल्यू गॅसेस आहेत, ठीक आहे,
जे काही फ्ल्यू गॅसेस आहेत ते ऍटमॉस्फिअर मध्ये पास केले जातात. ठीक आहे, याची हाईट खूप जास्त असते. ठीक आहे, क्लिअर आहे? क्लिअर आहे इथपर्यंत?